सध्या बनावट कॉल येण्याच्या अनेक घटना समोर येत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अंडी व्यावसायिकाची सायबर फसवणूक करत त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. सिकंदरपूर येथील रहिवासी अंडी व्यापारी राकेश कुमार यांच्या मोबाईलवर बनावट पोलीस असल्याचे दाखवून सायबर गुन्हेगाराचा फोन आला. त्यानं फोनवर राकेश कुमार यांना सांगितलं की त्यांचा मुलगा हा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकलाय. मात्र DNA रिपोर्टमध्ये तुमचा मुलगा निर्दोष आहे. जर तुम्हाला त्याची सुटका करायची असेल तर 80,000 रुपये पाठवा. यानंतर राकेश यांना धक्काच बसला. मात्र यानंतर त्यांनी ही परिस्थिती शांततेत हाताळली. त्यांनी आपल्या मुलाला कॉल केला. त्यांचा मुलगा हा बिहारच्या मुजफ्फरपूरच्या MIT या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहे. मुलाशी बोलणे झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की हा बनावट कॉल आहे. पण तरी सायबर गुन्हेगार त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होते. पण सत्य परिस्थिती राकेश यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. राकेश कुमार यांनी सांगितलं की सकाळपासून सातत्यानं एका नंबरवरून कॉल येत होता. कॉलवर बोलणारा व्यक्ती सांगत होता की तो पोलीस ठाण्यातून बोलत आहे. तसंच माझ्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी पैशांची मागणी करत होता. त्याच्या व्हॉट्सअपवरही पोलिसांचा DP दिसत होता. पैसे दिले नाही तर 12 वर्षांचा तुरुंगवास अन्यथा एन्काउंटर बी करून देईन असं त्याने सांगितलं होतं. मात्र मी अनेकदा यासारख्या बातम्या पाहिल्या आहेत. त्यामुळे माझी फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर मी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.